मधु नावाच्या 22 वर्षीय विवाहितेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह त्याच्या प्रेयसीच्या भाड्याच्या खोलीतील बाथरूममध्ये लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मधु आणि अंकित भगत यांचे लग्न अवघ्या एका वर्षापूर्वीच झाले होते, परंतु अंकितचे दुसऱ्या एका तरुणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे त्यांच्या सुखी संसाराला गालबोट लागले. 21 मे रोजी मधु अचानक बेपत्ता झाली आणि तेव्हापासून तिच्या माहेरच्या मंडळींनी शोधाशोध सुरू केली. अंकित आणि त्याच्या नातेवाईकांनी मधु दागिने घेऊन पडून गेल्याची खोटी कहाणी रचून सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी सत्य समोर आलेच. मधुचे वडील अशोक यांनी अंकितवर संशय व्यक्त करून पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू करताच अंकित 22 मे पासून गायब झाला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की अंकितने मानेसर बसस्टँड जवळ 2 वर्षापासून एक खोली भाड्याने घेतली होती, जिथे तो एका तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. 22 मे रोजी रात्री स्थानिक लोकांनी अंकित आणि त्याच्या प्रेयसीला घाईघाईने त्या खोलीतून पडून जाताना पाहिले होते. रविवारी त्या खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाथरूमची पाहणी केली असता तिथे मधुचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. आरोपी पती अंकित आणि त्याची प्रेयसी या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता त्यांच्या मागावर आहेत. या क्रूर घटनेने मानेसर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मधुचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरून तिची हत्या काही दिवसापूर्वीच झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. पतीच्या या निर्दयी कृत्यामुळे माहेरच्या मंडळींना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी आता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपींना अटक करण्यासाठी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली आहे. अंकितचे प्रेयसीसोबतचे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाते मधुच्या जीवावर बेतले आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बाथरूममध्ये लपवून ठेवण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. कायद्याचा बडगा उगारून या नराधम पतीला आणि त्याच्या प्रेयसीला लवकरात लवकर अटक केली जाईल अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि अंगावर शहारे आणणारी घटना हरियाणातील गुरुग्राममधील मानेसर येथे घडली आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.